माझा स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झाल्यानंतर मी घेतलं हातात एक्स्ट्राचं काम करायला, ते म्हणजे घरातल्या जाळ्या आणि धूळ काढायला. घर ही कितीही स्वच्छ ठेवा, पण घरात सर्वात मोठा असणारा प्रॉब्लेम म्हणजे घरामध्ये येणारे धूळ आणि जाळ्या. हे कुठून येतं हे समजत नाही. मला असं वाटतं हा प्रॉब्लेम फक्त माझा एकटीचा नाही, तर प्रत्येक महिलेचा आहे, बरोबर ना? आज घर साफ करायला घेतलं, जाळ्या काढत होते आणि एक विचार मनात आला. आपण रोज घरातील धूळ साफ करतो, जाळ्या काढतो, पण ही धूळ येते तरी कुठून? खिडक्या बंद असतात, दरवाजे बंद असतात, तरीही घरात धूळ हे साचतेच कशी? कदाचित जसं घरात धूळ साचते तसंच आपल्या मनातही नकळत खूप काही साचत जातं. दुःख, आठवणी, न बोललेले शब्द. घर स्वच्छ दिसावं म्हणून आपण मेहनत करतो, पण मन स्वच्छ असावं म्हणून आपण थोडा वेळ काढतो का? मनात साचलेले विचार, न बोललेले शब्द, दुखावलेल्या आठवणी, हे सगळं नकळत आपल्याला आयुष्यभर त्रास देत राहतं, बरोबर ना? म्हणून आपण घर स्वच्छ ठेवतो कारण ते आपल्याला दिसतं, पण मनात किती काही साचलं आहे हे कोणाला दिसत नाही. तसंच आपण घर रोज स्वच्छ ठेवतो, तसंच आपण मनातले सगळे विचार सुद्धा आपण साफ करायला पाहिजे. तरच आपण आयुष्यामध्ये कुठेतरी पुढे जाऊ शकतो. इकडे आम्ही चाललो होतो त्रिशाचं पहिलीचं ऍडमिशन घ्यायला, कारण त्रिशा ही आता आमची जात आहे पहिलीला. आणि इकडं आमचं उन्हाने इतकी हालत बेकार झाली होती. ऊन तर लागतच होतं, त्यातली त्यात रस्ताही आम्हाला इथून तिथून एवढा बेकार लागलेला होता ना की बासच. आणि त्रिशा ही खूप वैतागली होती. ती तर नुसतं विचारून विचारून हैराण होती कधी शाळा येईल. आणि फायनली त्रिशाची शाळा आलेली होती. या शाळेत आम्ही त्रिशाचं पहिलीचं ऍडमिशन घेणार होतो. खरंच मुली ह्या कशा मोठ्या होतात हे समजत नाही. कालपर्यंत बोट धरून चालणारी माझी त्रिशा आज स्वतःच्या पायावर शाळेत जाणार आहे. कालपर्यंत छोट्या छोट्या गोष्टीसाठी मम्मी म्हणून महाग लागणारी आज बॅग घेऊन ती स्वतःच्या स्वप्नासोबत पहिलीला जाणार आहे. मनात थोडा आनंद आहे, डोळ्याच्या कोपऱ्यात पाणीही आहे, कारण आज आमची चिमुकली मोठी होत चालली आहे. तिच्या छोट्या छोट्या पावलांनी आज पहिलं पाऊल ती पहिलीला टाकणार आहे. आई बाबा म्हणून आमच्या दोघांसाठी हा क्षण खरंच खूप मोठा होता. स्वामी हा तिचा प्रवास नक्की सुंदर करो आणि तिचं बालपण असंच गोड ठेवू, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते. इकडे त्रिशाचे पप्पा त्रिशाच्या ऍडमिशनसाठी इकडे फॉर्म वगैरे भरत होते. त्यांची प्रोसेस चालू होती आणि आम्ही दोघे इकडे बसलो. येताना रोड खूप खराब लागल्यामुळे जाताना गावी आम्ही ह्या रोडवरून गेलो. आणि इथे एक गंमत अशी होती, आज कित्येक वर्षानंतर शाळा बघायला भेटणार हाच माझ्या मनात आनंद होता. हीच ती जागा जिथे मी माझ्या आयुष्यातील 10 वर्ष काढले, हसण्यात आणि रडण्यात आणि नकळत मोठं होण्यात. हे तेच गेट आहे जे की मी ह्या गेटवर उभा राहून प्रत्येक रविवारी मी माझ्या आईची वाट बघायची. तेच ग्राउंड आहे. आज सगळं काही बदलल्यासारखं वाटलं, फक्त आठवणी तशाच ताज्या आहेत. त्या बेंचवर बसून मारलेल्या गप्पा आणि ग्राउंडवर सगळ्यांसोबत सकाळ संध्याकाळचं केलेलं एकत्र जेवण आणि शिक्षकांनी दिलेले जीवनाचे धडे सगळं डोळ्यासमोरून गेलं. तेव्हा वाटायचं कधी हे एकदा शाळा संपते, पण आज खरंच असं वाटतं ते दिवस खरं आयुष्य होतं. लोकांसाठी हे फक्त शिक्षण होतं, पण माझ्यासाठी हे घर होतं. पहिलीपासून 10वी पर्यंत परिस्थितीमुळे राहावं लागलं आईपासून दूर, आणि वडील तर अगोदरच नव्हते. रात्री झोपताना आईची खूप आठवण यायची, पण डोळ्यातलं पाणी स्वतःलाच पुसावं लागायचं. सण असो वा कोणता आनंदाचा क्षण, सगळं काही फोनवरच जगावं लागायचं. वर्षातून फक्त 2 सुट्ट्या होत्या, एक म्हणजे उन्हाळा आणि दुसरी म्हणजे दिवाळी. बाकीचे सगळे सण ह्या शाळेमध्येच झाले. तेव्हा कळलं लहान वयात मोठं होणं म्हणजे काय असतं. परिस्थिती आयुष्यात माणसाला सर्व काही शिकवते. नंतर संध्याकाळी 6 वाजता आम्ही थोडं चहा वगैरे घेतला आणि पोर्च मध्ये बसलो. कारण ना त्याचं असं होतं, इतकं वारं छान वगैरे सुटलेलं होतं आणि विजा कडकडत होत्या. असं वाटत होतं आज पाऊस पडेल, पण पाऊस हा काही पडला नाही. मला वाटतं गेल्या वर्षीही उन्हाळ्यात असा लवकरच पावसाळा मे मध्ये चालू झालेला होता. आता मात्र तर याचं वातावरण पावसाचं मार्च मध्ये चालू झालेलं आहे. पण असो, पाऊस काही पडला नाही, फक्त आम्हाला ह्या वाऱ्याने इकडे भिडवण्याचं काम वगैरे केलेलं होतं. किती टाकले त्रिशा त्यात पैसे?